मिरजेत प्रभाग 20 मध्ये माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे। मंगळवारी सकाळी त्यांनी पाटील गल्ली येथील श्री गणपती मंदिर या ठिकाणी नारळ वाढवून तसेच मीरासाहेब दर्गा या ठिकाणी गलेप आणि लुबिनी बौद्ध विहार या ठिकाणी अभिवादन करून प्रचाराला सुरुवात केली। यावेळी त्यांच्यासोबत मागासवर्गीय महिला प्रवर्गातून निवडणूक लढवणाऱ्या संगीता थोरात उपस्थित होत्या। माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी मागील 7 वर्षात या प्रभागात जवळपास 55 ते 60 कोटींचा निधी खर्च करून या ठिकाणी पाणी, गटारी, ड्रेनेज, हॉटमिक्स आणि कॉन्क्रीट रस्ते, शाळा, पाण्याची टाकी, हॉस्पिटल, बौद्ध विहार, ग्रंथालय अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत। या प्रभागातील महानगरपालिकेच्या सर्व शाळांना नवसंजीवनी देत शैक्षणिक दर्जा सुधारला आहे। महानगरपालिका शाळेत शिकणाऱ्या मुलींना मोफत सायकल सुद्धा देऊन मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले आहे। त्यामुळे केलेल्या कामाच्या जोरावर आपली मते मागत असल्याचे त्यांनी सांगितले। तसेच त्यांच्या विकास कामाच्या जोरावरच त्यांना प्रभागात प्रतिसाद चांगला मिळत आहे। ठिकाणी गणरायांचं दर्शन घेऊन गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेऊन योगेंद्र दादा थोरात यांनी आपल्या निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केलेली आहे। योगेंद्र दादा थोरात या वार्डामध्ये गेली 5 वर्षे अनेक लहान मोठी सुख दुःख सर्वच कामामध्ये त्यांनी भाग घेतलेला आहे आणि गेली 5 वर्षे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सुरेश भाऊ खाडे यांच्यासोबत आहेत। ज्या वेळेला 2 निवडणुका झाल्या, मागच्या लोकसभेची झाली, विधानसभेची झाली, ती महायुती म्हणून त्यात सुद्धा थोरात दादांनी काम केलेलं आहे। वार्डात चांगलं काम आहे त्यांचं, भरपूर काम केलेलं आहे आणि इथनं पुढं भरपूर काम करण्यासाठी त्यांना उमेदवारी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मिळेल याबद्दल कार्यकर्त्यांच्या मनात काही शंका नाही आणि त्यांना गणराया पुन्हा जोरदार काम करण्यासाठी संधी द्यावी आणि त्यांच्याकडून काम करून नागरिकांचं घ्यावं। संगीता थोरात हे सुद्धा या ठिकाणी महिला गटातून उमेदवारी या ठिकाणी दाखल केलेलीच आहेत असं आपण समजूया। थोरात दादांची तर ओळख सर्वांनाच आहे, त्यामध्ये मी नव्यानं सांगण्याची काही गरज नाही। अख्खा वार्ड त्यांना ओळखतोय, अख्ख्या वार्डामध्ये काम आहेत। आणखीन काम चांगलं आणि जोरात करण्यासाठी त्यांना सर्व नागरिकांनी मतदारांनी ताकद द्यावी हीच ह्या भागातल्या सर्व नागरिकांच्या वतीनं आमची इच्छा आहे। एवढंच बोलतो। मंगलमूर्त